महाराष्ट्राच्या सर्व मानाच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे. जय हनुमान. चप्पल वगैरे बाहेर काढूनच तुम्हाला जायला लागतं 5वा गणपती बघायला मानाचा. ते 5 ते 10 मिनिटाच्या वर कुठेच आम्हाला वेळ लागलेला नाही. बघा हे ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, ते आहे पुण्याचा मानाचा 3रा गणपती. आणि ना इथे जरा आमच्याकडे एक बिग प्रॉब्लेम झाला आहे. म्हणजे भीती वाटत होती येताना की बाबा दगडूशेठ हलवाई गणपतीचा मेन गेट बघा असा जुना वाडा आहे हा. आणि जे मेन मंदिर आहे ते बघा हा शनिवार वाडा. 1.5 किलोमीटर लांब गाडी पार्क. आत्ता आम्ही निघालो आहोत ते पुण्यातले गणपती बघायला. आणि दगडूशेठचा तर गणपती बघायला जायचंच आहे, दगडूशेठ हलवाईचा. पण आता आमचा प्लॅन आहे की कसबा गणपती पहिला बघावा असं प्लॅन आहे. पण ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर लांब आम्हाला गाडी पार्क करावी लागली आहे, कारण इथूनच गाड्यांची एंट्री बंद आहे. हे बघा इथूनच नो एंट्री आहे. काय काय लोक घुसतात आहेत, पण इथल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्हाला इथून नंतर गाडी करताना खूप त्रास होईल. संध्याकाळच्या वेळेला इम्पॉसिबल होऊन जाईल, पूर्ण रस्ता बंद करून टाकतील. त्यामुळे आम्ही रिस्क घेतलेली नाही. 1.5 किलोमीटर लांब गाडी पार्क करून आता आम्ही वक्का करत चाललो आहे. म्हणजे वॉक करत चाललो आहे, चालत चाललो आहे गणपतीला. इकडे खाली वाहते नदी आणि समोर बघा आपला इंडियाचा भारताचा झेंडा असा मस्त फडकतोय. इथूनच पुढे कसबा पेठचा गणपती आहे, मानाचा पहिला गणपती. तिकडेच आम्ही निघालो आहे आणि फुल जत्रा भरली आहे. म्हणजे बघा सामानांची वगैरे, माणसांची तर आहे पण सामान वगैरे भरपूर आहे. जत्रा भरली इकडे आणि पूर्ण 10-11 दिवस असते, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अशी. आणि माणसांची गर्दी बघा. हा शनिवार आहे ना. आणि हे बघा हा शनिवार वाडा, त्याची बॅकसाईड आहे शनिवार वाड्याची. आणि आत्ता आम्ही पोचलो आहे कसबा गणपतीच्या इथे. हा कसबा गणपती जो आहे तो पुण्यातला मानाचा पहिला गणपती आहे. आणि तुम्ही बघितला हा ग्रामदैवत बोर्डवरती लिहिलेलं वाचून सांगतो. आणि हे बघा हा आहे कसबा पेठचा मानाचा पहिला गणपती. दिसला का? आणि बघा ही इथे मस्त पालखीमध्ये बसवलेला आहे गणपती. आणि तिकडे आतमध्ये आरती सुरू आहे. आणि सिद्धटेक मंदिर, सिद्धटेकचं हे सिद्धिविनायक मंदिर बनवलं आहे मस्तपैकी. आपण त्याचे दर्शन घेतलं की विसर्जनाची मूर्ती आहे. म्हणजे हे इथलं जे आहे ते 11 दिवसाचा गणपतीची इथे स्थापना केली जाते दरवर्षी. आणि जे मेन मंदिर आहे ते बघा हे आहे मेन मंदिर, ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थान ट्रस्ट. आणि हे बघा कसा जुना वाडा आहे हा, खूप जवळून दिसतोय तुम्हाला. तर मस्त असं दर्शन झालेलं आहे आमचं कसबा गणपतीचं. मानाचा गणपती पहिला, पुण्यातला कसबा गणपती हा मानाचा पहिला गणपती मानला जातो. त्याचं मेन मंदिरमध्ये जाऊन पण जे फिक्स म्हणजे मेन मंदिरमधल्या मूर्तीचं पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पांचं. आणि सोबत जे 10 दिवसासाठी जे सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्ती स्थापित केली जाते त्याचंही दर्शन घेतलेलं आहे. ते पण पालखीत बसलेलं गणपतीचं. तर चला आता पुढे कुठे चाललो आहे बघूया. आणि इथेच आजूबाजूला 1-1.5 किलोमीटरच्या परिसरात ना रेडियसमध्ये ना हे सर्व मानाचे 5 गणपती आहेत. आणि सोबत थोडीशा हलवाईचा पण गणपती आहे. आणि ते मला समोर दिसतोय त्याचा गेट. चला बघूया. आणि इथून सुरू होत आहे दगडूशेठ हलवाई गणपतीचा मेन गेट.
आणि समोर बघा मंदिर आहे, म्हणजे तो गणपतीचा डेकोरेशन आहे आणि हा मेन मंदिर आहे बघा. हे दिसतंय हे दगडूशेठ हलवाईचं मंदिर, गणपती मंदिर आणि डेकोरेशन बघा. हे मेन मंदिर आहे. हा हे काय दगडूशेठ हलवाईचं मेन मंदिर हे काय हे बघा. हे बघा हे दगडूशेठ हलवाईचं गणपती दिसला का? हे बघा गणपती बाप्पा मोरया आणि हे मंदिर आणि समोर लोकांची गर्दी बघा. आणि इथून जेवढे भव्य मंदिर दिसत आहे ना, एक ज्योतिर्लिंग आहे सदा महादेवांचं. तर कुठलं आहे ते आपल्याला जवळ गेल्यावर कळेल. आणि हे बघा जटोली शिव मंदिर हिमाचल प्रदेशचं, याची प्रतिकृती इथे साकारली आहे दगडूशेठ हलवाई गणपतीला, सार्वजनिक गणपती. हे बघा सुंदर, म्हणजे खरोखर असं कुठे आल्यासारखं वाटतंय. हे बघा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. दगडूशेठ हलवाईच्या बरोबर बाजूलाच, दगडूशेठ हलवाई गणपतीच्या बरोबर बाजूलाच ही बघा गणेश आर्ट. आणि जवळजवळ तुम्हाला जास्त करून मूर्त्या दगडूशेठ हलवाई गणपतीसारख्याच दिसतील, बऱ्याचशा मूर्ती बघते बघ वरती मेन. आणि हा गणपती बघा सगळ्यात जास्त आवडलेला, एक नंबर. अरे बघा बाल गणपती आराम करतात. आणि बघा इकडे पण आहेत गणपती सोडून अजून बरंच काय काय आहे इकडे. आणि इकडे लोकांची गर्दी बघा दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला. आणि आपलं लकीली असं छानपैकी दर्शन झालेलं आहे. म्हणजे भीती वाटत होती येताना की बाबा 2 तास लागतील 3 तास लागतील, पण एक 15 मिनटं आम्ही चालत बाहेरूनच काय होईना पण छानपैकी दर्शन घेतलेलं आहे. आणि चला आता पुढे कुठे जाणार आहे ते आम्हालाच माहिती नाही, कळत नाही आहे. पण बघू आता कुठले अजून मानाच्या गणपती दिसत आहेत का आपल्याला. का हा मानाचा गणपती असं नाही म्हणतात त्याला, पण पुण्याचा सगळ्यात फेमस गणपती आहे. आणि आता अजून मानाचे 4 गणपती बाकी आहेत. तर इथून कुठून कसा रस्ता आहे ते बघूया. आणि गर्दी बघा लोकांची तुफान गर्दी आहे. आणि इथून पण तुम्हाला गणपती बाप्पा दिसू शकतात. हे बघा एकदम जवळून. तर चला आता पुढचा कोणत्या गणपतीला जाऊ आपण ते बघूया. आता परत गायब झालेली आहे गणपतीच्या अजून बस. आता परत मला तिकडे अनाउन्समेंट करावी लागेल, कारण मोबाईलचा आवाज ऐकायला येणार नाही एवढ्या गर्दीमध्ये. तर चला आता पुढचा कुठला गणपती आहे कळेल तुम्हाला, मला तर माहीत नाही कुठे चाललो आहे. आणि हे बघा हे आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाईचं दुकान, 4थ्या वंशज. आणि बरोबर पाठीमागे ही बघा ही सर्व मंडई आहे फुलांची. हां 100ला पाव गुलाबाई काय बोलतो. बघा बरोबर दगडूशेठ हलवाईचा गणपती जिकडे विराजमान झालेत ना त्यावर्षी सार्वजनिकच्या बरोबर पाठीमागे ही मंडई आहे बघा फुलांची. आणि 100-100 रुपये पाव किलो फुलं आहेत, फ्रेश फुलं आहेत एकदम. 50 पाव 100 पाव 50 पाव 100 पावशे आहेत का. आणि समोर बघा आहे हुतात्मा बाबू गेनू मंडळ ह्यांचा गणपती. आणि बघा सुरुवातीलाच तुम्ही बघाल तर बघा 2 हत्ती किती मोठे आहेत बघा सुरुवातीलाच. आणि बघा इथूनच तुम्हाला बाप्पा दिसत असतील. बघा गणपती बाप्पा इथूनच दिसतात आपल्याला. मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि ना इथे जरा आमच्याकडे एक प्रॉब्लेम झाला आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही घुसतो आहे बघा शॉपिंगवाल्या गल्लीमध्ये.
आणि अक्षरची नजर काही इकडे थांबत नाही, इकडे तिकडे फिरते आहे, पण मी तिला खेचत पण चाललोय. कुठे इकडे तिकडे बघायचं नाही म्हणून सांगितलं. बघा आहे सरळ बघते का पुढे बघा, लक्ष इकडे 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 इकडे. ऊनाचा बहान आहे, असं काही नाही आहे. आणि आता आम्ही तुळशीबागच्या गणपतीला चाललो आहे. तो पण एक मानाचा गणपती आहे, कितवा ते माहीत नाही पण आहे. चौथा मानाचा गणपती आहे. पुढे चाललेला आपल्या दादाने सांगितलंय चौथा मानाचा गणपती आणि ऊन डोळ्यावर आलाय. बघा गौरींचे मुखवटे वगैरे सर्व आहेत, अजून आहेत. आणि हे स्टँड आणि स्टँड वगैरे सर्व आहे. हा हे बघा स्टँड बिंड सकट आहे. आणि आपल्याकडे असे स्टँड आहेत गावाला ना. हां असे स्टँड आहेत आपल्याकडे गावाला. आपल्याकडे हा तुळशीबागचा गणपती, मानाचा चौथा गणपती. आणि बघा गणपती बाप्पा दिसत आहेत का. दर्शन घ्या, पुढे चला, मोबाईल हात ठेवा. भाविकांना नम्र विनंती आहे, पुढे. हे जगन्नाथपुरी मंदिर आहे. बघा इथे दर्शन घ्या जगन्नाथपुरीचं. असं मस्त असं डायरेक्ट वरती जाऊन पायाला हात लावून आमचं दर्शन झालेलं आहे आपल्या तुळशीबागेतला मानाचा चौथा गणपती. आणि पटापट होतं आहे दर्शन, बरं वाटतंय. एवढं पटापट दर्शन जर लालबागचा राजाचं झालं असतं तर किती बरं झालं असतं, म्हणजे आपलं गणेश गल्लीचं वगैरे. पण ठीक आहे, तिकडे नाही तर आपण पुण्यात येऊन तरी दर्शन घेतो यावेळेला. आणि यावेळेला पहिल्यांदाच आलो मी पुण्यात लाईफमध्ये. अक्षता अगोदर आली आहे का. अक्षता आपण पहिल्यांदाच आली आहे. बऱ्याच वेळा विचार करत होतो पण आज अचानक प्लॅन ठरला आणि आलो आहे. काय ठरवून नाही आलो आहे. राईडला निघालेलं सकाळी, पोचलोय पुण्याला गणपतींचं दर्शन घ्यायला. हे बघा इथे आहे पुण्याचा मानाचा तिसरा गणपती, गुरुजी तालीम मंडळ. हे बघा हे समोर दिसतंय का, गुरुजी तालीम मंडळ. आणि हे बघा गणपती बाबा दिसले का तुम्हाला. बघा भांडी ते दगडांचंच आहे ना, पूर्ण दगड. ते बघा पूर्ण दगडांचे आहे. आणि ते बघा जातं किती 400 रुपये बोलले ना. कसं पाटाने जातं. 400 रुपयाला जाते, 300 रुपयाला पाट. पाटं 300 रुपयाला आणि जातं 400 रुपये. आणि वरवंटा वगैरे सगळं उखळ आहे. ते बघा किती आहेत, सगळे दगडाची आहे ती भांडी. आणि एकाच दगडातून साकारली, जॉईंट वगैरे काय नाही. चूल पण आहे बघा ही बारीक. जिकडे जाईल तिकडे शॉपिंग शॉपिंग शॉपिंग. मगाचपासून मन मारत होती, म्हणजे शेवटी कुठेतरी थांबलीच आहे. मगाची जी भांडी बघितली ती काय जमली नाही. आणि आता हे शॉपिंग करायची ज्या शॉपिंग बघा. आर्यासाठी शॉपिंग चालू आहे. हा पॅन 450 आणि हे 650. आणि हा बघा हा 6.5 फुटाचा तरी आहे काय. रेट बघा 650 सांगतो. नाव काय तुझं. साहिल. हा बघा साहिल. बघा लोखंडाचं कढई पॅन वगैरे विकायला बसला बघा साहिल. आणि अक्षताने काय शॉपिंग केली आहे का. चला भाई आजच्या दिवसाचा कोटा पूर्ण केलेलाच आहे शेवटी, एवढा बघून बघून. अकोडा आर्ट गॅलरी बघता बघता समस्त भारी भारी दिसलेलं नाही बघा. स्वामींचा बघा. एकदम स्वामींचं तर भरपूर आहे. मी त्या आर्ट गॅलरीमध्ये काहीतरी बघे तोपर्यंत इकडे सुरू झालं आहे परत बांगड्या घेणे. बांगड्यांची खरेदी कुठे मुंबईतनं पुण्यात येऊन बांगड्यांची खरेदी गणपतीला. म्हणजे गणपतीमध्ये
अक्षतासाठी बांगड्यांची खरेदी. 2 एक्स्ट्रा नाहीत का? बरं आहे, तिथे पण 2 एक्स्ट्रा पाहिजेत आम्हाला. इकडे आहे जय बजरंग मंडळ. जय बजरंग मंडळाचा हा गणपती. सिंपल साधा, कधी या दर्शन घ्या, लाईन लावायची गरज नाही. बघा हे ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर आणि ह्यांचाच गणपती पण आहे, मानाचा गणपती जो बाजूलाच आहे. पण पहिलं आपण यांचं दर्शन घेऊन येऊ तांबडी जोगेश्वरींचं. आणि हा बघा श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मानाचा दुसरा गणपती पुण्याचा. आणि बघा गणपती बाप्पा सुद्धा गेली आहे पुढे, आपण जायला मागे. चला जाऊ पुढे पुढे. आणि मस्त असं फटाफट दर्शन होतं ना, बरं वाटतं दर्शन घ्यायला. जास्त वेळ लाईन गर्दी नाही, काय नाही, पटपट जा दर्शन घ्या आणि बाहेर या छानपैकी. म्हणजे 5 ते 10 मिनिटाच्या वर कुठेच आम्हाला वेळ लागलेला नाही. सगळीकडे एकदम मस्तपैकी आतल्या जाऊन आम्ही दर्शन घेतो सर्व मानाच्या गणपतीचं. अजून एक वाक्य घेतला. हा आहे मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. बघा मंत्र जागर चालू इकडे गणपती बाप्पांसाठी. हो गणपती बाप्पा मोरया. आणि आत्ता आमचे 4 मानाचे गणपती बघून झालेले आहेत. त्यासोबत तुम्ही बघितलं आपण दगडूशेठ हलवाईचा गणपती पण बघितला आहे आणि बाबू गेनू या मंडळाचा पण गणपती बघितला आहे. आणि आता 5वा आणि शेवटचा मानाचा गणपती आपल्याला बघायचा आहे. आणि आता ऑलमोस्ट 5:45 वाजत आले. हा आहे गुरुजी तालीम मंडळ मानाचा तिसरा गणपती. आणि आता केसरीवाडा इथे आपण चाललो आहे 5वा गणपती बघायला मानाचा. पुण्यातले जे 5 मानाचे गणपती आहेत ना, त्याच्यातला हा शेवटचा 5वा गणपती. आणि त्यानंतर मग आपण निघणार आहोत ते रिटर्न मुंबईकडे. आणि मस्त दर्शन होतं, बरं वाटतं एकदम. आणि हार्डली ना 5 मिनटं लागतात. 5 ते 7 मिनटामध्ये आम्ही दर्शन घेऊन बाहेर येतो आणि व्यवस्थित दर्शन घेऊन बाहेर येतो. अशी घाई गडबड नाही, काय नाही. आणि हा बघा हा आहे मानाचा 5वा गणपती पुण्याचा केसरीवाडा गणपती. आणि हा बघा समोर आहे केसरीवाडा केसरी. हो चप्पल वगैरे बाहेर काढूनच तुम्हाला जायला लागतं प्रत्येक मानाच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. हो लोकमान्य टिळक त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. 131वा वर्ष केसरी गणेशोत्सव. बघा मानाचा 5वा गणपती. जय हनुमान जय हनुमान. पदाधिकारी यांच्यातर्फे आलेल्या सर्व गणेश बाप्पांचे शेवटचे स्वागत. तर अशा प्रकारे आपले पुण्यातले गणपती सर्व बघून झालेले आहेत. मेनली मानाचे 5 गणपती पुण्याचे
आणि पाचही गणपतीचं एकदम छान असं दर्शन झालेलं आहे. तुम्ही आता आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि त्यासोबतच आपलं दगडूशेठ हलवाईचा गणपती आणि अजून बरेच लाईनमध्ये जेवढे गणपती आपल्याला दिसत होते. आणि एवढ्या परिसरात ना एवढे गणपती आहेत ना, बऱ्याच मंडळांचे गणपती आहेत तिकडे. ते पण मला थोडे असे दाखवत असतील. आणि बऱ्याच गणपती आणि दर्शन एकदम छान झालं, म्हणजे अनपेक्षित ना आपलं. म्हणजे ॲक्च्युली आम्ही तर आलो होतो कसं की एखाद्या महाराजा गणपतीचं दर्शन घ्यावं, म्हणजे कसबा पेठच्या पहिल्या महाराजा गणपतीचं, आणि तिथल्या लाईनचा अंदाज घेऊन मग आपण पुढचं ठरवावं. कारण आम्ही एक टाईम बॉन्ड ठेवला होता 6-6:30 मॅक्झिमम. इथपर्यंत आपलं दर्शन झालं जेवढं पण होईल. 1 गणपती 2 गणपती 3 गणपती की निघायचं, बरोबर ना. पण आत्ता वाजलेत फक्त 6:06 आणि आमच्या सर्व महाराजा गणपतीचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे काय दिवस आहे बघा. आणि हा शनिवार आहे, तो पण मंगळवारी गणपतीचं विसर्जन आहे. त्याच्या आधीचा हा शनिवार आहे, दुसरा शनिवार आहे. पण व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. म्हणजे आम्हाला अनपेक्षित असं दर्शन, म्हणजे मी तुम्हाला परत होतो, अनपेक्षित दर्शन झालेलं. अचानक प्लॅन झाला पुण्याला यायचा, राईड करायचा. राईडचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. म्हणजे मला गावाला राहायला दिलं नाही ना, म्हणून मला घेऊन आले. हां, ॲक्च्युली राईडचा प्लॅन होता. पण ठीक आहे, राईडचा प्लॅन करता आपला हा गणपती बघण्याचा पण प्लॅन. आणि अचानक झालेले प्लॅन एकदम भारी असतात. आणि आम्ही आयुष्यात, मी स्वतः आणि हिने पण पहिल्यांदाच पुण्यात येऊन पुण्याच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि छान असं दर्शन झालेलं आहे. आता यावर्षी आम्ही दोघं आलो, पुढच्या वर्षी आम्ही चौघं येऊ. म्हणजे आयुष, आर्या, मी आणि अक्षत आम्ही चौघं येऊ, नक्की येऊ. आणि आता आम्हाला कळलेलं आहे की छान दर्शन होतं. उगाच घाई गडबड करायची गरज नाही, काही नाही. निवांत असं दर्शन होतं. 2 तासामध्ये आम्ही हे सर्व गणपती बघून आता रिटर्न निघतोय मुंबईला जायला. ओपन असल्यामुळे ना लाईन वगैरे काय असं लागत नाही ना. हां, त्यामुळे उगाच त्यामुळे धक्काबुक्की नाही, काय नाही. लोक येतात, दर्शन घेतात, निघून जातात. बघा, फोटोज वगैरे पण आम्ही स्टेटसला वगैरे अक्षताने अपलोड करून पण झाली आहे ऑलरेडी. आपलं बोलता 5ही गणपतींचे मानाचे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा पुण्याच्या गणपतीचा व्हिडिओ कसा वाटला? गणपतीचं दर्शन तुम्ही घर बसल्या घेतलं का? कारण आम्ही तोच प्रयत्न केलेला आहे. आम्ही तर घेतलेलंच आहे दर्शन, त्यासोबत तुम्हालाही आम्ही हे पुण्याच्या गणपतीचं दर्शन दिलेलं आहे. आणि आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय तो बघताय सोमवारी, आणि त्यानंतर उद्या मंगळवार आहे, तेव्हा आहे गणपती बाप्पांचं विसर्जन. त्यामुळे यावर्षी तर तुम्हाला येणं काय शक्य होणार नाही आपला व्हिडिओ बघून. पण पुढच्या वर्षी नक्की या. असे सर्व गणपती असतात, निवांतपणे असतात. तुम्ही येऊन नक्की दर्शन घ्या, आनंद घ्या. बाहेरून झालं म्हणजे, पण एकदम जवळून झालं असं काय नाही की एकदम. आणि पायाचं दर्शन असं मला वाटत नाही कोणाला होतं तिकडे. तिथून पण लांबूनच होतं आतमधून, असं एकदम चरणस्पर्श वगैरे असं काही नव्हतं, लांबूनच होतं. पण जे झालं ते एकदम उत्तम झालं. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.